लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नांदगाव बस आकाराच्या भंगार गाड्यांमुळे प्रवासी त्रस्त, तातडीने दखल घेण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोलठाण घाट परिसरात नांदगाव एसटी आगाराकडून नादुरुस्त व भंगार बसेस सोडल्या जात असल्याने प्रवाशांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. याबाबत तातडीने दखल घेण्याची मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव एसटी आगारातील अनेक बसेस नादुरुस्त अवस्थेत असून त्यांची योग्य देखभाल केली जात नसल्याचे दिसून येत आहे. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास नांदगाव येथून नाशिक बोलठाण मार्गावर धावणारी बस क्रमांक MH06 S8427 चांदेश्वरी घाटात जात असताना अचानक बंद पडली. घाट चढताना बस वारंवार बंद पडत असल्याने ती पूर्णपणे थांबली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना, विशेषतः वृद्ध आणि रुग्णांना पायी घाट चढून जावे लागले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जर प्रवाशांना पायी प्रवास करून जावा लागत असेल तर एसटी प्रशासन भाड्याची परतफेड करणार का? तसेच अशा नादुरुस्त बसमुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान नांदगाव एसटी आगार प्रमुखांनी या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी वर्गातून दिला जात आहे. चांगल्या आणि सुरक्षित बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.